खरं तर भूक खूप लागली, पण आजची दुपार चहावर आणि जेवणाचं संध्याकाळी बघू. तर चला थोडासा आता स्वतःसाठी टाइम काढते. अरे विशाल, इथे काय करतोयस? अहो आज सुट्टी होती ना, मग चहा घेण्यासाठी आलो होतो. वा, म्हणजे या अनोळखी शहराची ओळख करून घेतेस वाटतं. या शहरामध्ये स्वामी आणि तुम्ही यांच्याशिवाय आहेच कोण माझ्या ओळखीचं? अरे होईल होईल, हळूहळू या शहरासोबत पण तुझी ओळख होईल. इकडं कुठं काही काम होतं का? नाही रे, ह्या धावपळीमध्ये स्वतःसाठी टाइमच भेटत नाही. तर चला थोडंसं फिरून या, टाइम आहे तर. हा, हे खरंय. स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे बरं का. हो रे. बाकी मग तुझा जॉब वगैरे कसा चालू आहे सगळा? स्वामींच्या आशीर्वादानं आणि तुमच्या गुड विशेषनं खूप चांगला जॉब भेटला, पण लगेच खूप छान चालू आहे असं तर नाही बोलू शकत ना. नको काळजी करूस, सुरुवातीला होत असतं असं. पण खरं सांगू, तुमचं बोलणं ऐकलं ना खूप पॉझिटिव्ह वाटतं. काय म्हणालास? थँक्यू. चल मी येते आता, उशीर झालाय मला पण, आणि आपण भेटूयात गुरुवारी स्वामींच्या मंदिरात. ओके, चल बाय. कधी कधी आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली ना की अनोळखी शहरं पण ओळखीची वाटू लागतात.